नगरविकास विभागाचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे आणि इतरही नगरविकास विभागाच्या ज्या काही प्रश्नांवर चर्चा आहे आणि आपले नगरविकास मंत्री खट्टर साहेबांनी मला स्वतः फोन केला होता आणि या बैठकीला उपस्थित राहण्याच्या मला पत्र दिलं होतं आणि त्यामुळे मी त्या बैठकीला जातो आहे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं जे काही अपील आहे त्या अपिलाप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करतो आहे. विमान असू द्या किंवा EV गाडी असू द्या, EV गाडी तर वापरतोच आहे. मुख्यमंत्री महोदयाने देखील त्याच्या राज्यात देखील तशा प्रकारची नियमावली तयार केलेली आहे की जेणेकरून डिझेल पेट्रोलची बचत होईल, कपात होईल आणि आपलं पुढचं येणारं जे संकट आहे ते आपल्याला टाळता येईल. जी नियमावली तिचं पालन व्हावं यासाठी काय आवाहन करू इच्छितं महाराष्ट्राच्या जनतेला? शेवटी प्रधानमंत्री मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे ते देशहित लक्षात घेऊनच केलेलं आहे, राष्ट्रहित लक्षात घेऊन केलेलं आहे आणि त्यामुळे देशहिताला प्राधान्य आपण दिलं पाहिजे. आणि अशा युद्धजन्य परिस्थिती जेव्हा इतर देशामध्ये होते त्यावेळेस आपल्या देशावर इतर देशांवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच त्या परिणामांना आपल्याला फेस केलं पाहिजे आणि त्या परिणाम जे आहेत त्याचे दुष्परिणाम जे आहेत आपल्यावर कमीत कमी व्हावेत, आपल्याला कमीत कमी संकटाला तोंड द्यावं लागवावं आणि म्हणूनच डिझेल पेट्रोल आणि इतर ज्या काही बाबी या बाबतीमध्ये जे नियोजन करण्याच्या सूचना, काटकसर करण्याच्या सूचना, एक दिवस वाहन न वापरण्याच्या सूचना, काही जी काही ऑनलाईन बैठका घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. तुम्ही डेडिकेटेड